आज 1 तारीख आहे ना, पगार द्यायचे सगळ्यांचे। जरी माझ्या मम्मानी तुमच्यासाठी दारं बंद केली असली तरी एक खिडकी तुमच्यासाठी उघडी ठेवली आम्ही। त्या गोष्टींना मी कधीच महत्त्व दिलं नाही, त्या गोष्टी माझ्याकडून काढून घेतल्यावर वाईट काय वाटायचं आहे? आणि या चाव्या घरच्या मालकिणीकडे असतात, माहितीये मला। राधिका मॅडमची या घरातली आणि साहेबांच्या आयुष्यातली ढवळढवळ वाढत चालली आहे। पाणी डोक्यावरून जायच्या तुम्ही स्वतः लक्ष घातलं पाहिजे यामध्ये। काय चालवलंस हे तू आर्यन? का करतोयस हे सगळं? याचं कारण मी तुला 1000दा सांगितलंय जानकी। आणि मी पण तुला 1000दा सांगितलंय की यांनी तुझ्या वडिलांना नाही मारलं। बस जानकी, हे बघ मी या विषयावर चर्चा करायला तुला इकडे बोलवलं नाहीये। का बोलवलंस आर्यन? का बोलवलंयस? का वागतोयस हे सगळं? का सारखं भेटतोयस मला? कधी थांबवणार आहेस? हो हो हो, किती पॅनिक होतीये जानकी, मला कळतंय जानकी। माझ्या या वागण्याचा तुला खूप त्रास होतो आणि म्हणूनच लवकरात लवकर मी हे सगळं थांबवणार आहे। कधी? काय हवंय तुला? कशासाठी थांबलाय? तू तू हवीस मला जानकी, तुझ्यासाठी थांबलोय मी। ज्या दिवशी तू माझी होशील त्या दिवशी मी हा सगळा खेळ थांबवीन जानकी, आणि तो दिवस लवकरच येईल जानकी। काय झालं? अशी पाहतेस काय जानकी? बघत होते माझ्या समोर नक्की माणूसच थांबलाय ना, का माणसाच्या रूपातलं जनावर? तू काहीही म्हण जानकी, पण मला तू खूप आवडतेस। जानकी, मनापासून प्रेम करतो मी तुझ्यावर, आणि हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही। माझ्या सहनशक्तीचा अंत पाहू नको आर्यन। सभ्यपणाच्या सगळ्या सीमा ओलांडून तू पुढे आलास, पण यापुढे तुझा वायातपणा मी खपवून घेणार नाही। काय करशील तू? जास्तीत जास्त तू हे सगळं सहन करू शकतेस, स्वीकारू शकतेस, पण जानकी तू हे नाकारू शकत नाहीस। मुळात असा कुठला पर्यायच नाहीये तुझ्याकडे। गैरसमज आहे तुझा आर्यन। आतापर्यंत मी हे सगळं सहन करत होते ते अमृतासाठी, तुझ्या वागण्या बोलण्याप्रमाणे वागत होते ते तिच्यासाठी। माझ्या वागण्या बोलण्यामध्ये जी लाचारी होती ती फक्त अमृताच्या सुखासाठी। लाचार तर तू लहानपणापासूनच होतीस जानकी, आत्ताही आहेस, आणि यापुढेही तुला असंच जगायचंय लाचारासारखं। जानकी, जर तू लाचार नसतीस तर तुझ्या वडिलांच्या वयाच्या माणसाशी तू लग्न केलंच नसतंस। माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणं थांबव। ही विनंती समजू की धमकी? धमकीच समज, कारण यांच्याबद्दल कोणी वाकडं तिकडं बोललेलं मला चालत नाही, आणि मुळात त्यांच्याबद्दल काही बोलण्याची तुझी लायकीच नाही। तुला ही भाषाही बोलता येते
मला माहिती नव्हतं जानकी. मला अजून बऱ्याच भाषा बोलता येतात आर्यन. फक्त त्या बोलण्याची वेळ माझ्यावर आणू नको. असं समज ती वेळ तुझ्यावर आली आहे जानकी. बोल, काय बोलशील? बोलून बोलून काय बोलशील तू? शिव्या देशील? की पोलीस कंप्लेंट करशील? विषय वाढवू नकोस. इतके दिवस मीच विषय पुढे नेत नव्हतो जानकी. आम्हाला माहिती नव्हतं तुलाच विषय एवढा पुढे न्यायचा आहे ते. हात सोड. आता कसं सोडू जानकी? हा हात सोडण्यासाठी थोडीच धरलाय मी. मला तुला माशी करायची जानकी. कायमची. ही फक्त सूचना होती आर्यन. जास्त शहाणपणा केलास ना दगडानं खेचून मारून मारून मारून. एका विषयावर बोलायचं होतं. मग बोला की, परवानगी कसली मागताय? युगंधरा सरतापेंच्या दैनिक जागरचा उपसंपादक कर्वे, त्याचा फोन आला होता मला. त्याला तुम्हाला भेटायची इच्छा आहे. युगंधरा सरतापेबाईंशी संबंधित असलेल्या कुठल्याही माणसाला माझ्या आजूबाजूलाही फिरकू द्यायचं नाही हे सांगितलं होतं. विसरलात का वाकणीस? आणि हा कर्वे म्हणजे तोच ना ज्याने त्याच्या लेखणीतून माझ्याबद्दल नको नको ती टीका केली होती? होय साहेब, कदाचित त्याच संदर्भात बोलायचं असेल. कारण त्या प्रकरणामध्ये युगंधरा सरतापेंवर आपण अब्रू नुकसान भरपाईचा दावा लावला होता. चारी बाजूने त्यांची कोंडी झालेली होती. तिने या सगळ्या प्रकरणामध्ये कर्वेला जबाबदार धरले आणि कामावरनं काढून टाकले. मग आपल्याकडे काय आता नोकरी मागायला येतोय? साहेब, तो तुमच्याशी येऊन काय बोलणार आहे या संदर्भात माझ्याशी काहीच बोलला नाही. पण कदाचित याच संदर्भातलं काहीतरी काम असेल. येऊ द्या की. कबरे तर लात खाल्लेलं कुत्रा येते. लात घालणाऱ्याबद्दल काहीतरी भुंकायचं असेल त्याला. साहेब, या माणसापासून 4 हात लांब राहणंच चांगलं. पण अत्यंत हुशार आणि कावेबाज माणूस आहे. वाकणीस, तुम्हाला हुशार माणसांची ॲलर्जी आहे का हो? माझ्याजवळ एखादं हुशार माणूस येत असलं की त्याला लांब ठेवण्यातच तुम्हाला आनंद मिळतो. साहेब, मी या माणसाला चांगलंच ओळखतो. युगंधराच्या संगनमताने या माणसाची नवीन कुठली तरी खेळी असावी असं मला वाटतंय. येऊ द्या त्याला, मी भेटतो. विश्वास ठेवायचा का नाही ते मग ठरवू. साहेब, आणखी एका विषयावर बोलायचं होतं. ते राधिकाशी बोलून घेईन मी. नंतर तुम्ही दोघं एकत्र बसा आणि ठरवा काय करायचं ते. येतो साहेब. ड्रायव्हर काका, तुम्ही एका कोडाचं उत्तर द्यायला इतका वेळ लावताय, मग आपली सगळी कोडी संपणार कधी? हो गणेश बाबा, तुम्ही कोडी घालताय की पुस्तकातले प्रश्न विचारताय? मग तुम्ही कधी शाळेत नाही गेले? अहो, माझ्या वेळेचा अभ्यासक्रम फार वेगळा होता. काहीतरी बोलू नका. मी तुम्हाला आत्ता काय विचारलं? हिरवे हिरवे गार गालीचे ही कविता कोणी लिहिली होती? आणि ज्यांनी ही कविता लिहिली आहे ते तुमच्या वडिलांच्या बालपणापासून आहेत. मी हरलो बाबा, मला नाही माहिती. हे तुम्ही प्रत्येक प्रश्नाच्या नंतर म्हणताय. ही कविता बालकवींनी लिहिली होती आणि त्यांचं पूर्ण नाव आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे. काय रे गण्या, तू काय सगळ्यांचा अभ्यास घेतोस का काय? तसं नाहीये भाऊजी, मी यांना प्रश्न विचारून माझाच अभ्यास पक्का करत होतो. आणि तू जानकीला सोडायला गेला होतास ना? सोडूनच आलो त्यांना. सोडून आलास म्हणजे? घ्यायला कधी जाणार आहेस? बाईसाहेब म्हणाले तू जा निघून, मी रिक्षा किंवा टॅक्सीने येईन घरी, म्हणून मी निघून आलो. आणि नंतर बाईसाहेब कुठेतरी निघून गेल्या. निघून गेला?
जिजू कामात आहात? काही काम आहे का तुझं? लवकर सांग, माझा वेळ वाया घालवू नकोस. मी माझ्या नाही तुमच्याच कामासाठी आले होते. माझ्या कामासाठी? मी माझं काही काम तुला सांगावं इतकी वाईट वेळ अजून नाही आली माझ्यावर. मी म्हणजे काही दादा नाही. हे द्यायला आले होते. काय आहे हे? तुमचं पाकिट आहे या महिन्याचं. सगळ्यांना देऊन झालंय, तुमचंच तेवढं राहिलं होतं. राधिका, मला शंका नाही आहे, इनफॅक्ट खात्रीच आहे, पण तरीही विचारतो, हे जे काही तू वागतीयस हा तुझ्या मूर्खपणाचा भाग आहे का निर्लज्जपणाचा? जिजू, मी फक्त नरसिंहरावांनी माझ्यावर सोपवलेलं काम करते, दुसरं काही नाही. हे घ्या. राधिका, उचल ते पाकिट आणि घेऊन जा. का नकोय तुम्हाला? मी कधीच घेत नाही हे असलं पाकिट. कधीच घेत नाही का? ज्यानी तुला हे पाकिट मला द्यायला सांगितलं ना, जा त्याला जाऊन विचार. जिजू, हे जरा अति होत आहे. स्वतःला सांग. मला सांगण्यापेक्षा हे तू स्वतःला सांगण्याची गरज आहे. जरा अति होत आहे. मला जे अधिकार दिले गेले त्या अधिकाराच्या चौकटीत राहूनच मी माझं काम करते. पण मुळात ते अधिकार मिळावे ही आपली लायकी नाही, हे विसरू नका. मला दिल्या गेलेल्या अधिकाराबद्दल जर तुम्हाला आक्षेप असेल तर ज्यांनी मला हे अधिकार दिलेत त्यांनाच जाऊन विचारा. राधिका, झालं का? कसलं? मम्मांचं काम करायला गेला होतास ना तू? हा, ते झालं कधीच. किती वाजले? झाली का सुरुवात तुझ्या प्रश्नांना? का? मी असे प्रश्न विचारणं चुकीचं वाटतं का तुला? हो, वाटतंय. ठीक आहे. तरीही मला सांग, आता किती वाजले आहेत आणि किती वेळात येतो असं सांगून गेला होतास तू? अमृता, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. ह्याच उत्तराची वाट बघत होते मी. म्हणजे काहीतरी घडलं एवढं मला कळलेलं आहे. म्हणूनच मी तुला इतकं खोदून खोदून विचारत होते. आर्यन, काय झालंय? काय सांगायचंय तुला मला? अमृता, मी नाही, काही नाही झालंय. आर्यन, अरे असं
असं काय करतोय? सांग ना, काय झालंय? आपण रात्री बोलूया. आर्यन प्लीज, हे बघ, तुला तुला जे काही सांगायचं ना ते स्पष्टपणे सांग. मी ऐकून घेणार आहे, पण तू तू प्लीज असं काहीच न बोलता जाऊ नकोस ना. मी म्हटलं ना अमृता, आपण रात्री बोलू. प्रॉमिस. हॅलो, कोण बोलतंय आणि कोण पाहिजे? गण्या, अमृता बोलते. अरे जानकी. शपथ अमृताताई, तू कसं काय फोन केलास आज? आणि तू कशी आहेस? आर्यन दादा कसा आहे? मी बरी आहे. तू कसा आहेस? अजिबात चांगला नाहीये. मला इथं लई कंटाळा येतोय. तू ये ना अमृताताई परत. गण्या, अरे मी कशी येणार आता तिकडे? तुला माहिती आहे ना सध्या काय परिस्थिती चालू आहे ते. सगळेजण इकडे पण परिस्थितीबद्दलच बोलत असतात. आधी कधी मला असल्या परिस्थित्या माहितीच नव्हत्या. मला परिस्थिती म्हणजे पैसे नसणं एवढंच वाटायचं. ती परिस्थिती आली असती ना तरी चाललं असतं असं वाटतं आता. बरं ते जाऊ दे. जानकी आहे का? जरा फोन दे ना तिला. ताई ना? हा, आत्ताच आली आहे. बोलवू का? एक मिनिट. आत्ताच आली आहे म्हणजे बाहेर गेली होती का ती? हा, ते अगं बाहेर म्हणजे ते देवळात गेली होती. कधी गेली होती? संध्याकाळी गेली होती. थांब, मी तिला बोलावून आणतो. नाही नको गण्या. अरे मी नंतर करते तिला फोन. हां, ठेवते. त्या दिवशी वहिनी साहेब भेटले होते. त्यांनी निरोप नाही दिला तुम्हाला? ती कुठे भेटली तुम्हाला? त्या दिवशी मला त्या शालिमार हॉटेलच्या इथे भेटले होते. रात्री इतक्या उशिरा तुला कोणाचा फोन आलाय? अमृताचा फोन. बाईसाहेब म्हणाले तू जा निघून, मी रिक्षा किंवा टॅक्सीने येईन घरी, म्हणून मी निघून आलो. आणि नंतर बाईसाहेब कुठेतरी निघून गेल्या. गण्याला पाहिलं का कुठे? नाही ग, बराच वेळ झाला. गण्या मला दिसला नाहीये. इनफॅक्ट सकाळपासून तूही मला आत्ताच दिसतेस. कुठे बाहेर गेली होतीस का? हो, देवळात गेले होते आणि मग येताना बाजारात गेले. थोडी खरेदी करायची होती ना म्हणून. अच्छा. बरं जानकी, तू नरसिंहरावांना भेटली आहेस का? नाही, बराच वेळ झाला ती स्टडीमध्ये. कोणालाच भेटले नाही आहेत. का? काय झालं? काही भांडणं वगैरे झाली का? हो हो हो. इतकी अस्वस्थ का होतेस? आणि कोणाशीही भांडण झालेलं नाही. काय ना, सध्या बरीच राजकीय उलथापालथ चालली आहे. त्यामुळे प्रत्येक पाऊल त्यांना विचारपूर्वक उचलावं लागतंय. म्हणून जरा अस्वस्थ आहेत. मला वाटलं की तुला काय वाटलं? हे तुझ्यामुळे झालं, हो ना? जानकी, तुला नेहमी असं का वाटतं की कुठलीही चुकीची गोष्ट तुझ्यामुळे होत असते म्हणून? कारण काही जणांचं नशीबच तसं असतं. मी टाकलेलं प्रत्येक पाऊल आणि उच्चारलेला प्रत्येक शब्द माझ्या जवळच्यांचा घात करतो. जानकी, तुला एक विचारू? तू अमृतालाच भेटायला गोव्याला गेली होतीस ना? असं का विचारताय तुम्ही?
मी तिलाच भेटायला गेले होते, तिचा अपघात झाला होता म्हणून. मग खोटं बोलण्याचं काय कारण होतं? तू जर सांगितलं असतंस की अमृताचा अपघात झालाय म्हणून तुला गोव्याला जायचंय, तर कोणी तुला अडवलं असतं? मी घरामध्ये अमृताचं नाव सुद्धा घेतलेलं यांना चालत नाही. यांनी मला गोव्याला जायला परवानगी दिली असती. नक्कीच दिली नसती, पण तुला वाटतं तेवढा विरोधही केला नसता. तू एकदा बोलून तरी बघायला हवं होतंस. चुकलंय माझं, खूप चुकलंय. त्याचीच तर फळं भोगते ना मी आता. नाही जानकी, तुझी चूक मान्य केलीस यातच सगळं आलं. कारण खूप कमी लोक असतात ज्यांच्यात स्वतःची चूक मान्य करण्याची ताकद असते. तू घाबरू नकोस, मी बोलून बघते त्यांच्याशी. तसंही आजकाल सगळे म्हणतात की ते माझं जास्त ऐकतात. असं सगळे म्हणतात जानकी, त्यात काहीही तथ्य नाही. नरसिंहराव फक्त स्वतःच्या मनाचं ऐकतात. हा पण जर मी ठरवलं तर मला मनं वळवायला जमतात.